टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 41.13% एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचं पाहायला मिळतं आहे। सध्या कोकणात तापमानामध्ये वाढ होते आहे आणि त्याचा परिणाम सध्या धरण क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो आहे। आपण सध्या रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणावरती आहोत आणि तुम्ही बघू शकता की या शीळ धरणाचं पाणी सुद्धा सध्या मोठ्या प्रमाणावर या पाण्याचं बाष्पीभवन होताना पाहायला मिळतं आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर 14 गावातील 1938 ग्रामस्थांची पाण्यासाठी या ठिकाणी वणवण पाहायला मिळते आहे। जिल्ह्यात एकूण 46 लघु पाटबंधारे धरणं आहेत। त्यामध्ये सध्याच्या घडीला 2.88 दशलक्ष घनमीटर पाणी साठा या ठिकाणी घटल्याचा अहवाल या ठिकाणी समोर आलेला पाहायला मिळतोय। खास करून नातूवाडी, गडनदी आणि अर्जुना या धरणातील पाणीसाठ्यावरती याचा मोठा परिणाम झालेला आहे। वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईमध्ये भर पडताना पाहायला मिळते आहे आणि चिपळूण आणि खेड तालुक्यातील पाणी टंचाई गावामध्ये या ठिकाणी वाढ होताना पाहायला मिळते। अद्यापही पावसासाठी जून महिन्याची वाट पाहावी लागणार आहे। तोपर्यंत या ठिकाणी पाणी काटकसरीने वापरावं लागणार आहे। जिल्ह्याचा विचार केला तर 97.23 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा सध्या धरणामध्ये शिल्लक आहे। मे महिन्यात देखील काटकसरीने पाणी वापरावं लागणार आहे। त्यामुळे आत्तापासूनच या ठिकाणी पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे। जर एकंदरीतच बघितलं तर सध्या तापमानाचा पारा हा वाढतो आहे आणि त्याचा परिणाम धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यावरती झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।